हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 20 ऑगस्ट 2021चा द हिंदू बघतोय आणि तोही आपला मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो, पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर एडिटोरियल डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. आणि आजपासून त्याच्यामध्ये थोडासा चेंज मी करतोय, कारण एडिटोरियलचं मी वेगळं लेक्चर अपलोड करण्याचा आजपासून प्रयत्न करतोय आणि न्यूजचं मी वेगळं व्हिडिओ लेक्चर अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. कारण ज्यावेळेस आपण टोटल न्यूजपेपर डिस्कस करतोय ना, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम हा व्हायला लागला की एडिटोरियलकडं थोडंसं दुर्लक्ष आपलं व्हायला लागलं. ते डिटेलमध्ये डिस्कस करत नाही आपण, कारण का तर ह्या लेक्चरचं जे वाचनेस आहे, टाईम आहे, तो जास्त वाढेल. त्यामुळे एडिटोरियलकडे दुर्लक्ष होते वारंवार. त्यामुळं एडिटोरियलवरती वेगळं मी लेक्चर बनवत जाईन आजपासून 20 ऑगस्टपासून. त्यामुळं 2 वेगवेगळे लेक्चर येतील. पहिलं न्यूजवरती येईल आणि त्यानंतर एडिटोरियलवरती वेगळं लेक्चर मी, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला डिस्कस, एडिटोरियल खूप महत्त्वाचे असतात मेन्स आन्सर रायटिंगसाठी. त्यामुळे एडिटोरियल खरं तर आपण खूप डिटेलमध्ये डिस्कस करण्याची गरज आहे. त्याच्यामुळं मी हा बदल करतो आहे, त्याची दखल तुम्ही घ्या, हेच मला सांगायचं होतं. आणि आज लेक्चरला उशीर होतो आहे लेक्चर डिलिव्हर करायला, कारण पहिल्यांदा मी लेक्चर डिलिव्हर केलं होतं, लेक्चर रेकॉर्ड केलं होतं, परंतु त्याच्यामध्ये व्हॉईस रेकॉर्ड नाही झाला. त्यामुळे आता पुन्हा एकदा मी लेक्चर रेकॉर्ड करतो आहे. त्यामुळे लेक्चर अपलोड व्हायला थोडं उशीर लागेल, पण लेक्चर येणार हे 100%. सो स्टार्ट करूया. 20 ऑगस्ट 2021चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू. पहिल्या न्यूजपासून डिस्कस करायला सुरुवात करू. सो लेट स्टार्ट. आपली पहिली न्यूज आहे ती कलकत्ता हायकोर्टशी रिलेटेड असलेली न्यूज आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि कलकत्ता हायकोर्टनं काय केलं होतं तर पश्चिम बंगालमध्ये जो पोस्ट इलेक्शन व्हायलन्स झाला होता ना, त्याच्यामध्ये अनेक लोकांची हत्यासुद्धा झालेली आपल्याला पाहाव्यास मिळाली होती. स्त्रियांवरती काय अन्याय झालेला आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं आणि ते सर्व पॉलिटिकल वेंडेट्टामधून झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं. मग त्याच्यामध्ये कलकत्ता हायकोर्टानं काय केलं होतं तर ह्युमन राईट कमिशन, नॅशनल ह्युमन राईट कमिशनची एक कमिटी नेमली होती आणि त्यांना इन्व्हेस्टिगेशन करायला, म्हणजे त्यांना त्याच्यावरती रिपोर्ट द्यायला सांगितलं होतं. मग त्या नॅशनल ह्युमन राईट कमिशनच्या कमिटीनं रिपोर्ट दिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी रिकमेंडेशन कलकत्ता हायकोर्टाला हे केलं होतं की त्याच्यामध्ये CBI, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, यांच्याकडून चौकशी होणं गरजेचं आहे, इन्व्हेस्टिगेशन होणं गरजेचं आहे. मग तशा पद्धतीने CBIला कलकत्ता हायकोर्टानं आदेश देण्यात आला होता कलकत्ता हायकोर्टाकडून CBIला की त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करावं. CBIने इन्व्हेस्टिगेशन तर सुरू केले, पण आत्तापर्यंत रिपोर्ट कोणताही सबमिट केला नाही, ते कोणत्याही अंताच पोचलेले नाही आहेत. त्यामुळं हायकोर्ट जे आहे ना, त्यांना 6 आठवड्यामध्ये रिपोर्ट सबमिट करायला, स्टेटस रिपोर्ट तुमचा काय, नेमकं तुम्ही काय इन्व्हेस्टिगेशन त्याच्यात केलं, अशा प्रकारचा रिपोर्ट 6 आठवड्यामध्ये तुम्ही सबमिट करावा, अशा प्रकारचे आदेश आपल्याला दिलेले पाहाव्यास मिळतात. आता याच्यामधून की पॉईंट काय घ्यायचा आहे तर या कलकत्ता हायकोर्टाचं एक वेगळं महत्त्व आहे. हिस्ट्रीमध्ये जर आपण 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट तुम्ही बघितला असेल ना, तर त्याच्यामध्ये 1774ला कलकत्ता हायकोर्टाची, त्यावेळेचं सुप्रीम कोर्ट म्हणून स्थापना झाली होती 1774ला. त्याला कलकत्ता सुप्रीम कोर्ट त्यावेळेस म्हणत होते. आणि त्यामुळं मग 1774चा उल्लेख इथं मी तुम्हाला सांगितलं. 1774ला पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली होती कलकत्ता एका ठिकाणी. हेच सेम बिल्डिंग आहे त्यावेळेस कोर्टासाठी बनवलेली इंग्रजांकडून. आणि त्यामुळं ह्याची तरतूद कुठल्या कायद्यामध्ये केली गेली होती तर 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट जो आहे ना, त्याच्यामध्ये ही तरतूद केली गेली होती. म्हणजे आपल्याला काय करायचं तर 1773चा रेग्युलेटिंग ॲक्टचा अभ्यास व्यवस्थितरित्या करून ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये काय काय बदल केले गेले होते हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि या हायकोर्टाची रचना कशा पद्धतीची होती, त्याच्यामध्ये एक चीफ जस्टिस आणि 3 ऑदर जजेस होते, अशा प्रकारची रचना त्याची होती. ते सुद्धा डिटेलमध्ये अभ्यासण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 काय आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवणं गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट. आणि दुसरा की पॉईंट ऑब्वियस काय आहे तर इथं पश्चिम बंगालचा उल्लेख आला, त्यामुळं इंडियन पॉलिटिकल मॅपवरती वेस्ट बेंगॉलचं लोकेशन काय आहे ते डिटेलमध्ये अभ्यास करून आपण ठेवणं गरजेचं होऊन बसतं. बरोबर आहे या न्यूजच्या अंतर्गत. आणि तिसरा की पॉईंट आपला सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनविषयी इथं बोलले गेले, त्याचबरोबर नॅशनल ह्युमन राईट कमिशनविषयी इथं बोलले गेले. त्यामुळे या दोघांविषयी डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. हा तिसरा की पॉईंट आहे. मग याच्यातील आपण वेस्ट बेंगॉलचं लोकेशन काय आहे ना, ते इंटरनेटच्या माध्यमातून इंडियन पॉलिटिकल मॅप बघू. त्याच्यावरती वेस्ट बेंगॉलचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे त्याचा डिटेल अभ्यास करण्याचा प्रयत्न करूयात. इथं आपण इंडियाचा पॉलिटिकल मॅप बघू शकतोय आणि त्याच्यावरती आपल्याला बघायचं आहे की वेस्ट बेंगॉलचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे. इथं आपल्याला वेस्ट बेंगॉलचं लोकेशन पाहावयास मिळते.
आणि त्याच्या शेजारील राज्यांचा विचार केला तर त्याच्यामध्ये ओडिसा ही त्याचे शेजारील राज्य आहे, त्यानंतर झारखंड त्याचे शेजारील राज्य पाहाव्यास मिळते, इकडं बिहार आहे, इकडं सिक्कीम हे राज्य आपल्याला पाहाव्यास मिळते आणि इकडं आसामची बाउंड्रीसुद्धा त्याला टच करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि इंटरनॅशनल बाउंड्रीचा विचार केला तर त्याच्यामध्ये भूतानची बाउंड्री टच करते, नेपाळची बाउंड्री टच करते आणि बांगलादेशची बाउंड्री त्याला टच करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. हे आपण वेस्ट बेंगॉलचं लोकेशन बघण्याचा व्यवस्थितरित्या प्रयत्न केला. पुढची न्यूज आहे कॉमर्स अँड इंडस्ट्री मिनिस्टर जे आहेत पियुष गोयल यांच्याशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याच्यामध्ये पियुष गोयल यांनी काय सांगितलं आहे की आम्ही USA सोबत ट्रेड रिलेशन विशेष करून फ्री ट्रेड रिलेशन डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु त्याच्यामध्ये USA जे आहे म्हणजे अमेरिका जे आहे ते इंटरेस्ट दाखवत नाही आहेत, त्याच्यामध्ये ते रस दाखवत नाहीत, अशा प्रकारचं विधान यांनी केलेलं आपल्याला पाहावेस मिळते. त्याच्याशी रिलेटेड ही न्यूज आहे. मग याच्यामधून की पॉईंट काय घ्यायचा तर इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून इंडिया USAचं रिलेशन कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून ते महत्त्वाचं होऊन बसतं. हा पहिला की पॉईंट. दुसरा की पॉईंट याच्यातून काय होऊ शकतो तर USAचं इंडियापासूनचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. मग आता ते मॅपच्या माध्यमातून USAचं इंडियापासूनचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे ते बघून घेऊयात आपण. या मॅपच्या माध्यमातून आपण समजून घेऊ शकतो की USAचं लोकेशन इंडियापासून कशा पद्धतीचं आहे ते. इथं आपण बघू शकतो इथं इंडियाचं आपल्याला लोकेशन आहे आणि इथून या साईडला आपण गेलो तर इथं आपल्याला USAचं लोकेशन असलेलं पाहाव्यास मिळते. आणि बाकी टॉपोग्राफी बघायची झाली तर इकडे मेक्सिको आहे, इकडे कॅनडा आहे, इकडं जो आहे तो साऊथ अमेरिका खंडाचा भाग असलेला पाहाव्यास मिळतो आणि बाकी कंट्री इथं दिलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतात. इथं कॅरिबियन सी आहे, इथं गुल्फ ऑफ मेक्सिको आहे, इथं नॉर्थ अटलांटिक सी आहे, इथं साऊथ अटलांटिक सी आहे, इकडं लॅब्राडोर सी आहे, इथं हडसन बी आहे. हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. इथं मेडिटेरेनियन सीचा भाग असलेला पाहाव्यास मिळतो, हा जो आहे तो कॅस्पियन सीचा भाग असलेला पाहाव्यास मिळतो, हा रेड सीचा भाग आहे आणि इथं आपल्याला गुल्फ ऑफ ओमान असलेलं पाहाव्यास मिळते, ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. समजते ना. याच्या अगोदर आपण अफगाणिस्तानचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे हे ऑलरेडी बघून ठेवलेलं आहे, कारण अफगाणिस्तानसुद्धा जास्त न्यूजमध्ये आहे त्याच्यामुळं. आणि हा जो एरिया आहे तो पर्शियन गुल्फचा एरिया म्हणून ओळखला जातो, ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हा USAचा मॅप आपण बघण्याचा प्रयत्न केला, इंडियापासून USAचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे ते आपण बघण्याचा प्रयत्न केला. पुढची न्यूज आहे दिल्लीशी रिलेटेड आणि त्याच्यामध्ये विशेष करून दिल्लीमध्ये स्मॉग टॉवरची उभारणी केली जाते आणि त्याचं इनॉग्रेशन त्याचं उद्घाटन CM जे अरविंद केजरीवाल आहे त्यांच्याकडून करण्यात आलेलं पाहाव्यास मिळते. ते सांगणारी ही खरं तर न्यूज आहे. ते एक्झामच्या दृष्टीतून सुद्धा महत्त्वाचं आहे की स्मॉग टॉवर्सविषयी विचारलं जाऊ शकतं. स्मॉग टॉवर्सचं कार्य काय असते तर जे पोल्युटेड एअर आहे, प्रदूषित हवा आहे, त्या हवेचं शुद्धीकरण करणं हे स्मॉग टॉवर्सचं कार्य असतं. मग इथं आकृती तुम्हाला याच्यामध्ये दिलेली आहे की कशा पद्धतीनं टॉपला जे स्ट्रक्चर आहे या बिल्डिंगच्या टॉपला, या टॉवरच्या टॉपला जे स्ट्रक्चर आहे ते पोल्युटेड एअर आत घेण्याचं कार्य करेल. म्हणजे पोल्युटेड एअर जे आहे, प्रदूषित हवा याच्यातून आत जाईल आणि ती नंतर याच्यात गेल्यानंतर शुद्ध होऊन इथं फिल्टर्स बसवलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. याला फिल्टर्स नाव दिले, म्हणजे हवा शुद्धीकरण जी यंत्र आहेत ती बसवलेली इथं आपल्याला पाहाव्यास मिळते आणि त्याच्यामधून हवा फिल्टर होऊन शुद्ध हवा इथून बाहेर पडलेली आपल्याला पाहाव्यास मिळेल. समजते तुम्हाला. म्हणजे स्मॉग टॉवर्स म्हणजे काय तर हवा, प्रदूषित हवा जी आहे ती शुद्धीकरण करण्यासाठी उभा राहिलेलं जे स्ट्रक्चर असतं, उभा केलेलं जे स्ट्रक्चर असतं त्याला स्मॉग टॉवर्स आपण म्हणतो. ते इथं फिगरच्या माध्यमातून सुद्धा आपण समजावून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासाठी हे स्मॉग टॉवर्स जी कन्सेप्ट आहे ती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याच्यावरती कसा जरी क्वेश्चन विचारला तर आपल्याला ते अटेम्प्ट करता यावं, याच्यासाठी मी ही फिगर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि न्यूजपेपरमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने फिगरच्या माध्यमातून समजावण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पुढची न्यूज महत्त्वाची कोणती बघूयात. पुढची न्यूज आहे बिहारशी रिलेटेड आणि बिहारचे चीफ मिनिस्टर जे नितीश कुमार आहेत ते अनेक पार्टी लिडर्सचे वेगवेगळे तिथं लिडर्स आहेत त्यांच्यासोबत प्राईम मिनिस्टरची भेट घेताना आपल्याला पाहाव्यास मिळणार आहेत. 23 ऑगस्ट 2021ला म्हणजे येत्या 23 तारखेला ते प्राईम मिनिस्टर भेट घेणार आहेत. त्यांचा विषय नेमका काय तर कंट्रीमध्ये कास्ट बेस्ड सेन्सस होणार आहे शक्यतो आणि त्याच्यावरतीच त्यांना प्राईम मिनिस्टरसोबत चर्चा करायची असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. ते सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. आणि इथं OBC कोटा वगैरे इथं तुम्हाला
50% कॅप वगैरे दिलं आहे ना, हे टोटल कशाशी रिलेटेड आहे तर 127 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आता केली गेली आहे ना संसदेमध्ये, त्याच्याशी रिलेटेड. आणि याच्यावरती मी रिझर्वेशनवरती टोटल ऑलरेडी वेगळं लेक्चर बनवून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये 127वी घटना दुरुस्ती काय आहे हे त्याच्यामध्ये टोटल डिस्कस करण्याचा मी प्रयत्न केला आहे. ते लेक्चर बघून घ्या, म्हणजे तुम्हाला हा इश्यू काय आहे ना ते सर्व काही समजून घेता येईल. पुढची न्यूज आहे अफगाणिस्तानशी रिलेटेड. अफगाणिस्तानमध्ये जवळजवळ 450 भारतीय जे आहेत अजूनसुद्धा अडकलेले असलेली शक्यता आहे. त्यामुळे आता इंडियन गव्हर्नमेंट जे आहे ना ते USA एम्बॅसीसोबत कॉन्टॅक्ट करत आहे. USA एम्बॅसीसोबत, दूतावासासोबत कॉन्टॅक्ट करून त्यांना कशा पद्धतीने आपण अफगाणिस्तानमधून बाहेर काढू शकतो याच्यासाठी प्रयत्न करत असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. कारण इथं परिस्थिती काय झाली तर अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं वर्चस्व खूप मोठ्या प्रमाणात प्रस्थापित झाल्यामुळं, खूप मोठ्या प्रमाणात म्हणण्यापेक्षा सर्वत्र तालिबानचं वर्चस्व प्रस्थापित झाल्यामुळं त्यांचा जीव कुठंतरी धोक्यात असलेलं पाहावयास मिळतो आहे. ते संकटात तिथं सापडलेलं पाहावयास मिळत आहेत. त्यामुळं त्यांना कशा पद्धतीनं आपण लवकरात लवकर बाहेर काढू शकतो याच्याशी रिलेटेड इंडिया प्रयत्न करताना पाहावयास मिळते. आणि याच्याशी रिलेटेड की पॉईंट म्हणजे अफगाणिस्तान इंडिया रिलेशनशिप कशा पद्धतीचं याचा डिटेल अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. आणि दुसरा की पॉईंट काय होऊ शकतो तर अफगाणिस्तानचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे. ते लोकेशन ऑलरेडी मी तुम्हाला काल पण दाखवलं आहे. आज पण USAचं लोकेशन बघत असताना आपण ते ऑलरेडी बघून ठेवलेलं आहे. पुढची न्यूज आहे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलशी रिलेटेड, UNSC. आणि तिथं बोलत असताना त्या युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलला आपले एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर जे आहेत S जयशंकर यांनी लष्करी तैयबा असेल किंवा जैश ए मोहम्मद असेल अशा प्रकारचे जे अतिरेकी संघटना आहेत ना त्या अजूनसुद्धा कार्यरत आहेत आणि त्यांना सपोर्ट करण्याचं कार्य काही लोक करत आहेत. म्हणजे त्यांनी इनडायरेक्टली टोला कोणाला लगावला आहे तर पाकिस्तानला लगावलेला आपल्याला पाहावयास मिळते. हे सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. मग पहिलं तर आपल्याला युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलविषयी डिटेल इन्फॉर्मेशन विकिपीडियाच्या माध्यमातून माहिती असायला पाहिजे. दुसरा की पॉईंट इंडिया आणि पाकिस्तानचं रिलेशन कशा पद्धतीचं आहे ते इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून आपण अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे या न्यूजच्या अंतर्गत. हे 2 की पॉईंट आपण बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं, बरोबर आहे. आणि तिसरा की पॉईंट जर बघायचं झालं तर पाकिस्तानचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे इंडियापासून हे सुद्धा आपण बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. आता मग पहिल्यांदा आपण युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलविषयी डिटेल इन्फॉर्मेशन बघण्याचा प्रयत्न करू विकिपीडियाच्या माध्यमातून. ही विकिपीडियाच्या माध्यमातून आपण छोटीशी इन्फॉर्मेशन बघू शकतो युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलशी रिलेटेड. विशेष करून युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल ही संस्था आहे ती युनायटेड नेशनचीच संस्था असलेली आपल्याला पाहावयास मिळते. हे काल पण मी तुम्हाला सांगितलं होतं. काल आपण युनायटेड नेशनविषयी डिटेल इन्फॉर्मेशन विकिपीडियाच्या माध्यमातून बघत होतो. त्यावेळेस आपण युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलविषयी सुद्धा बोललो होतो. त्याच्यावेळेस युनायटेड नेशनचीच ही एक संस्था असलेली पाहावयास मिळते. आणि याची स्थापना कशासाठी केली गेली तर इंटरनॅशनल लेवलला पीस आणि सिक्युरिटी डेव्हलप करण्यासाठी, शांतता आणि सुरक्षितता डेव्हलप करण्यासाठी युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलची स्थापना केलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्याच्यामध्ये हेडक्वार्टर याचं कुठं आहे तर न्यूयॉर्कमध्ये आहे, युनायटेड स्टेटमध्ये. फाउंड कधी झाली याचं फाउंडेशन म्हणजे स्थापना कधी झाली तर 24 ऑक्टोबर 1945 रोजी याची स्थापना झालेली पाहावयास मिळते. आणि याला UNSC म्हणतात, ज्याचा शॉर्ट फॉर्म आहे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचा. ही छोटीशी इन्फॉर्मेशन विकिपीडियाच्या माध्यमातून आपण बघण्याचा प्रयत्न केला युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलविषयी. या मॅपच्या माध्यमातून आपण पाकिस्तानचं लोकेशन बघू शकतोय. इथं आपल्याला पाकिस्तान हा देश पाहावयास मिळतो आणि इथं इंडिया ही आपली कंट्री आपल्याला पाहावयास मिळते. आणि या पाकिस्तानच्या शेजारील कंट्री कोणकोणत्या आहेत त्याच्यामध्ये इंडिया आहे, त्याचबरोबर इकडे चायनाची सुद्धा बाउंड्री त्याला टच करताना पाहावयास मिळते. इकडं ताजिकिस्तान आहे, इकडं अफगाणिस्तान आहे. समजते म्हणजे शेजारील महत्त्वाची ठिकाणं जर आपल्याला बघायला झाली इकडे इराण पण पाहावयास मिळते ते आपण बघितले. त्याचबरोबर इथं पर्शियन गुल्फ आहे, इथं गुल्फ ऑफ ओमान आहे, इथं ओमान कंट्री पाहावयास मिळते. इथं युनायटेड अरब अमिरात पाहावयास मिळते, इथं येमन पाहावयास मिळते, इथं रेड सी आहे, इथं गुल्फ ऑफ ॲडन आहे, सौदी अरेबिया इथं पाहावयास मिळते. अशा महत्त्वाचे जे ठिकाणं आहेत ती आपण बघण्याचा इथं प्रयत्न केला. पाकिस्तानचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघण्याचा प्रयत्न केला की इंडियापासून कशा पद्धतीचं आहे. आणि त्याचबरोबर अफगाणिस्तानचं ऑलरेडी लोकेशन बघून ठेवलेलं आहे. इथं अफगाणिस्तान आहे, त्याचे शेजारील कंट्रीसुद्धा आपण ऑलरेडी बघून ठेवलेले आहेत. कारण अफगाणिस्तान जो आहे ना तो जास्त न्यूजमध्ये, त्यामुळं त्याचंसुद्धा लोकेशन आपल्याला व्यवस्थितरित्या माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळं सुद्धा आपण व्यवस्थितरित्या त्याचं लोकेशन वारंवार बघण्याचा प्रयत्न करत असतोय. पुढची न्यूज आहे अफगाणिस्तानशी रिलेटेड. अफगाणिस्तानचं लोकेशन आत्ताच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. रोज आपण बघतोय अफगाणिस्तानचं लोकेशन. तिथं आता तालिबानची सत्ता जशी प्रस्थापित झाली ना तेव्हापासून मोठ्या प्रमाणात त्यांच्या विरोधात
प्रोटेस्ट आपल्याला पाहाव्यास मिळतोय. परंतु प्रोटेस्टला लोकशाही मार्गानं ते विरोध करणार नाहीत, दाबण्याचा प्रयत्न करणार नाहीत, तर ते ऑब्वियस आहे शस्त्राचा उपयोग करणार आहेत. त्याच्यामुळंच या प्रोटेस्टमध्ये अनेक लोकांचा जीवसुद्धा गेलेला पाहाव्यास मिळाला आहे. आणि विशेष करून अफगाणिस्तानच्या इंडिपेंडन्स डे दिवशीच तालिबानला सत्ता प्रस्थापित करण्यात यश आल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात इथं प्रोटेस्ट त्या दिवशीसुद्धा केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि त्याच्यामध्ये तालिबानकडून मग त्यांना शस्त्राच्या जोरावरती त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. ते सांगणारी खरं तर ही न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि याच्यातून तालिबानचं लोकेशन अफगाणिस्तानचं लोकेशन वगैरे बघून ठेवणं गरजेचं होते. आपण ऑलरेडी बघितले, काल पण बघितले, रोज बघतोय. दुसरा की पॉईंट याच्यातून अफगाणिस्तानचं आणि इंडियाचं रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे, इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे याचा डिटेल अभ्यास करून ठेवा. एक्झामला 100% याचा उपयोग होऊ शकतो आपल्याला. त्यामुळे अफगाणिस्तानवरती क्वेश्चन फॉर्म होऊच शकतो. त्यामुळे हे जास्त महत्त्वाचं होऊन बसतं. त्यामुळे याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्ही काढून ठेवायला पाहिजे. आणि एडिटोरियल कटिंग्समध्ये एडिटोरियल एक आलं होतं अफगाणिस्तानवरती, त्याचं एक वेगळं मी ते कट करून व्हिडिओमधून त्याचं एक वेगळं लेक्चर मी ऑलरेडी अपलोड करून ठेवलेलं आहे. ते सुद्धा तुम्ही बघू शकताय. एका ठिकाणी बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन मी त्या एडिटोरियलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला होता. इथं आपल्या ज्या काही महत्त्वाच्या न्यूज होत्या ना, त्या न्यूज समाप्त होत आहेत. आणि आज जे आहेत एडिटोरियल आपण डिस्कस करू शकत नाहीत तशा पद्धतीनं. परंतु उद्यापासून नवीन प्लॅन तुम्ही लक्षात ठेवा की एडिटोरियलचं वेगळं आणि न्यूजचं वेगळं मी व्हिडिओ लेक्चर अपलोड करण्याचा प्रयत्न करीन, जेणेकरून एडिटोरियलसुद्धा आपण डिटेलमध्ये डिस्कस करू शकेल आणि एडिटोरियल विषयसुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देऊ शकेल. आणि न्यूजचं लेक्चर वेगळं आणि एडिटोरियलचं लेक्चर वेगळं, हा फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा की उद्यापासून नवीन पॉलिसी मी इम्प्लिमेंट करतोय तशा पद्धतीची. आजपर्यंत आपण काय करत होतो तर न्यूज आणि एडिटोरियल एकाच लेक्चरमध्ये डिस्कस करत होतो. त्याच्यामुळं बऱ्याच वेळा मला असं जाणवलं की जे एडिटोरियल आहेत त्याच्याबरोबर आपण तेवढ्या प्रमाणात जस्टिफिकेशन करू शकत नाही आहे, कारण खूप लांब लेक्चर होईल, खूप मोठं लेक्चर होईल. या चिंतेमुळे आपण एडिटोरियलवर ज्या प्रमाणात डिटेलमध्ये डिस्कस करायला पाहिजे त्या प्रमाणात डिस्कस करत नाही आहोत असं मला वाटतं. त्यामुळे एडिटोरियलवरती मी वेगळं लेक्चर बनवेन उद्यापासून आणि न्यूजवरती वेगळं लेक्चर बनवेन. आणि ही दोन्ही लेक्चर जे आहेत ते एका पाठोपाठ एक अपलोड करण्याचा मी प्रयत्न करेन. त्यामुळं दोन्हींना आपण, न्यूजला पण आणि एडिटोरियलला पण आपण सेम प्रमाणात जस्टिफिकेशन देऊ शकेल. आज फक्त मी न्यूज डिस्कस करतो आणि त्याच्यामध्ये आता मी पुन्हा एकदा लेक्चर रेकॉर्ड करतोय. पहिल्यांदा मी न्यूज आणि एडिटोरियल डिस्कस केले होते, परंतु त्याच्यामध्ये व्हॉईस रेकॉर्ड झाला नाही. हे लेक्चर रेकॉर्ड झाल्यानंतर मी ज्यावेळेस चेक करतो त्यावेळेस मला समजलं. त्यामुळं हे मी पुन्हा एकदा रेकॉर्ड करतो. त्यामुळं आजच्या न्यूजपेपरमधल्या ह्या दुसऱ्या वेळेस फक्त मी न्यूजच मी तुम्हाला सांगतोय. परंतु उद्यापासून आपण न्यूज आणि एडिटोरियल हे वेगवेगळं व्हिडिओ लेक्चर बनवणार आहोत. हा नवीन फॉर्म्युला आहे, तेवढं तुम्ही लक्षात ठेवा. आज फक्त न्यूजच डिस्कस करून इथं मी तुमचा निरोप आजच्या पुरता घेत आहे. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदूमधल्या विशेष करून न्यूज मराठी आपल्या मातृभाषेमध्ये मी समजावून सांगू शकलो असेल. हां, मला माहिती आहे की आज आपण एडिटोरियल डिस्कस करत नाही आहे कारण वेळेचा अभाव आहे, कारण मी पुन्हा एकदा रेकॉर्डही करतो त्यामुळं. परंतु इथून पुढं त्याचीसुद्धा मी काळजी घेईन, कारण टेक्निकल जे काही प्रॉब्लेम्स येतात ते माझ्या हातात नसतात. त्यामुळं परंतु मी आता इथून पुढं याचीसुद्धा दक्षता घेईन की वारंवार तो प्रॉब्लेम येऊ नये, याच्यासाठी सुद्धा मी प्रिकॉशन्स आत्ताच घेऊन ठेवण्याचा प्रयत्न करेन. सो या नोटवरती मी तुमची रजा घेतो. भेटूया आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. परंतु त्याच्या अगोदर जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांचा फायदा होऊ शकेल. सो थँक्स फॉर वॉचिंग. या नोटवरती मी तुमची रजा घेतो. भेटूया आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.